संकल्पना होती आणि तदनंतर मात्र पाहू शकाल हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। चला नाणेफेक कोणी जिंकले? 2 षटकांचा सामना आहे। तीन ओव्हर, चला 3 ओव्हर। आदरणीय सन्माननीय दीपकजी पावडे साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी या कार्यक्रमाला एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरिता करा। आदरणीय सन्माननीय तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी। त्यानंतर मात्र आदरणीय सन्माननीय प्रवीणजी संके साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरिता करा। बघा हे प्रेम आहे, हे प्रेम आहे या कुंज विभागावर। खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा गरज लागली जाते ना तेव्हा तेव्हा इथपर्यंत पोहोचवलं जात आहे। त्यानंतर मात्र नक्कीच आदरणीय सन्माननीय भोये साहेब विनंती करतो की आपण 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, कारण पहिल्यांदा आपलं मनोगत ऐकताना आम्हाला सुद्धा आवडेल। कुंज विभागाच्या वतीने विक्रमगड विधानसभेच्या आमदार चषकाचा या शेवटच्या फायनलच्या प्रसंगी मंचावर उपस्थित या भागाचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रवीणदादा संखे साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे महामंत्री आदरणीय सुशीलजी अवसरकर साहेब, या मंडळाचे अध्यक्ष माननीय दीपकजी पावडे साहेब, ओबीसी आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय महेशजी आळशी साहेब, मंचावर सर्व या ठिकाणी ज्यांनी आयोजक गोविंद धोडी, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे पंढरी दुकटे, उपस्थित सर्व तमाम या सामन्याचा आनंद घेणारे रसिक हो, या ठिकाणी कुंजे गावाची एक परंपरा आहे। गेली अनेक वर्ष सातत्याने क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी करतायत आणि या ठिकाणी या चषकाचं आयोजन केलं त्याबद्दल गोविंद धोडी आणि त्याच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आणि तुम्हाला सर्व खेळाडूंना एकच या ठिकाणी आश्वासित करतो की मी सुद्धा एक उत्तम क्रिकेटचा खेळाडू होतो, कबड्डीपट्टू होतो, अनेक खेळाडू या ठिकाणी मी घडवलेले आहेत आणि हे जो 5 वर्षाचा जो कालावधी असेल या 5 वर्षामध्ये नक्कीच या ठिकाणी क्रीडा क्षेत्राला या ठिकाणी भरपूर असं सहकार्य केलं जाईल आणि इथून खेळाडू जे आहे ते जास्तीत जास्त दर्जेदार खेळाडू कसे निर्माण होतील किंवा त्यांना सहकार्य कसं करता येईल याचा नक्कीच मी विचार करेन। एवढंच या प्रसंगी मी बोलतो आणि हे जी फायनलची मॅच आहे या दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊन मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब एक रिक्वेस्ट होती की आताचा जो आमदार चषक आहे ना हा 50,000 रुपयाचा आहे, पुढचा आमदार चषक आम्हाला 1 लाखाचा पाहिजे। यासाठी पुढचा आमदार चषक 1 लाखाचा होईल। धन्यवाद साहेब, कारण हे प्रेम आहे तुमचं आणि वाईटचा इशारा आलाय। मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय। एक धाव आली आहे, 2 झाल्या, एक वाईटच्या स्वरूपात एक आली आहे, 2 धावा झाल्यात आणि त्यानंतर मात्र एक अजून आमदार चषक तुम्हाला पाहायला मिळेल जो जव्हार नगरीमध्ये खेळवला जाईल। अरे अनिकेत लाटे म्हणजे विक्रमगड एक्सप्रेस आहे बघा जी 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर आमदार चषक आदरणीय सन्माननीय हरिश्चंद्र भोये साहेबांचा जो आमदार चषक असेल तो 25 डिसेंबर तो 31 डिसेंबर। जे प्रथम पारितोषिक आहे 75,000, द्वितीय पारितोषिक आहे 50,000, तृतीय पारितोषिक आहे ते 25,000, 6 पारितोषिक आहेत। यावेळेस फटका फसलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जज करतोय, खेळलेली नाही यात चुकी, विकेटचा पतन, पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला, बॅक टू द डगआउट।
थँक्यू. फायनलचा सामना आहे हा. आता जो झेल टिपलाय ना, झेल टिपलाय तुझ्याकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय सन्माननीय दीपकजी पावडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. खेळाडूंना ते सामना संपल्यावर घेऊन जायचं आहे. बघा हे विक्रमगड तालुक्याच्या वर प्रेम आहे. तसंच भिवंडी अमराई संघ सुद्धा काही कमी नाही आहे. काय मॅच झाली आहे, दर्जेदार मॅच या अगोदरची झाली होती. आता थोडीशी पडझड झाली आहे कारण जवळजवळ एक विकेट गेला आणि मनोज सर का मातब्बर खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय उमेश. समोर विक्रमगड एक्सप्रेस आपण पाहू शकाल, जी पाहायला मिळतीये अनिकेत लाटे. ओहो, काय चेंडूला फिरवण्याची किमया आहे. दर्जेदार चेंडू फेकून झाले. या षटकातील आतापर्यंत 4 आणि धावा दिल्या गेल्या त्या जवळजवळ फक्त आणि फक्त 2 धावा. 3 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक मेडेटरी पॉवर प्लेच्या बंधनाखाली टाकलं जाईल आणि येणारी 2 षटकं सर्कलच्या बाहेर मग तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. ओहो, हाऊस दॅट अपील केलाय. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचतील. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आहे. एक धाव आली आहे. एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळतीये ती अमराई भिवंडी संघाची 3 या आकड्यावर. अजून एक चेंडू टाकायचा आहे तो विक्रमगड एक्सप्रेस अनिकेत लाटेला. खऱ्या अर्थानं अनिकेत लाटेनं जर या 3-4 वर्षाचा जर विचार केला गेला तर भन्नाट वेगानं गोलंदाजी केली आहे. गणेश गवते तुझ्याकरिता ते पारितोषिक आलंय. काय झेल टिपला होतास. बॅटची एज अमर पाटील तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. एकाच रुलावर 2 गाड्या. हो, बॅकअप बघा कसं. बॅकअप एकाच ठिकाणी 4 क्षेत्ररक्षक आले. पंच कल्पेश नाईक धावा 2 कंप्लीट केल्यात ना फक्त. पहिलं षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या धावपळकावर आली आहे ती 5 या आकड्यावर. येणाऱ्या 2 षटकांचं विवरण याच विभागातील ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उपसरपंच आहेत संवादा गावचे. आमचं जेव्हा मी कॉमेंट्री शिकलो गेलो तेव्हा लाडक्या भोयेला मी फॉलो करायचो. ते लाडक्या भोये सर येणाऱ्या 2 षटकांचं विवरण तुमच्यापर्यंत घेऊन येतील. थँक्यू. धन्यवाद मनोज सर. जाऊया मैदानात. थँक्यू. धन्यवाद. जाऊया मैदानात. सन्माननीय हरिश्चंद्र भोई सरांना आपण पाहतोय. या विक्रमगड विधानसभेचे आमदार, आमचे गुरु. जाऊया मैदानात. इथे मात्र सूरज कनोजा विक्रमगडचा हा गोलंदाज. यावेळेस चांगला फटका आहे. सरळ बॅटने उडवलाय. यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने येताना आपण पाहतोय. 1 धाव इथे मात्र घेतले. या बॉलवर 1 धावेनं धावसंख्या जर तुम्ही पाहिली ना तर इथे 6 धावा आपण पाहतोय. एक संघ आहे आमराई, हा संघ भिवंडीतला, आणि दुसरा संघ आहे तुम्ही जर पाहिला ना तर हा संघ मल्हार स्पोर्ट्स सेलपाडा गावातला संघ आहे. गोलंदाज आहे इथे मात्र उघाणी पाड्यातला आणि तो गोलंदाज सूरज कनोजा. यावेळेस बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. ज्या गोलंदाजाने या वर्षीच्या जरूर तुम्ही पाहिली ना तर पालघर जिल्हा प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये मॅन ऑफ दी मॅच होता. फायनलमध्ये 2 षटकात फक्त ह्या गोलंदाजाने 5 धावा दिल्या होत्या. एक मोठा गोलंदाज राऊंड द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर. इथे मात्र गुड ट्राय, गुड एफर्ट बाय फिल्डर. इथे ह्या बॉलवर 1च धाव घेईल. धावसंख्या जर पाहिली ना तर इथे मात्र आमराई भिवंडी संघाची दुसऱ्या षटकात 8 धावा चेंडू टाकून झालेत. ह्या षटकातले 2 मात्र सूरज कनोजा हे नाव आहे. उघाणी गावचा हा गोलंदाज आहे. उघाणी खांड इथला हा गोलंदाज आहे आणि ह्या गोलंदाजाने पालघर जिल्हा प्रीमियर लीगच्या स्पर्धेत कमाल केली होती. 12 चेंडूत फक्त 5 धावा दिल्या होत्या. 3 विकेट घेतल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच ठरला होता. इथे गोलंदाजी करताना बीट केलं. यावेळेस फलंदाजाला सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र डॉट बॉल. धावसंख्या जर पाहिली 8 वर आहे. इथे मात्र आमराई भिवंडीतला संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे, परंतु पाहूया होईल की कमबॅक. राऊंड द विकेट गोलंदाज
फुलटाच यावेळेस सुरेख फटका उडवला गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर वरून बाउंड्रीच्या बाहेर बॉलला 4 धावी जडी चौकार सुरेख फटका यावेळेस धावसंख्या जर पाहिली ना 12 या आकड्यावर येताना आपण पाहतोय गोविंदजी धोडी साहेबांच्या स्वप्नातून साकार करण्यात आलेली ही स्पर्धा आहे। गेल्या वर्षीच गोविंदजी धोडी साहेबांनी शब्द दिला होता की ही स्पर्धा आम्ही लाईव्ह दाखवणार, कारण ह्या वर्षी ही स्पर्धा लाईव्ह आहे। जरूर तुम्ही पाहू शकाल ही स्पर्धा लाईव्ह आहे यूट्यूबच्या माध्यमातून। यावेळेस अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, बॉलच्या खाली फिल्डर आहे झेल इकडे मात्र होताना आणि आमरागी भिवंडी संघाला अजून एक धक्का लागताना 12 या धावसंख्येवर। थँक्यू एक चेंडू शिल्लक आहे। मैदानात गेलाय प्रसाद नावाचा स्टार प्लेयर, भिवंडीतला आहे, आमराई ह्या गावातला आहे, कॅप्टन आहे ह्या संघाचा। ह्या खेळाडूनं कालच्या दिवसात फक्त 4च चेंडू खेळले होते आणि 4च्या 4 चेंडूवर षटकार ठोकले होते। तोच हा खेळाडू मैदानात इथे मात्र दाखल झालाय। टीमचा कॅप्टन आहे प्रसाद नाव आहे, आमराई भिवंडी इथला हा खेळाडू आहे। त्याच्या विरोधात विक्रमगड नगरीचा सुपरस्टार म्हणजेच सूरज कणोजे आहे, ज्यांनी ह्या वर्षीची बिलकुल जर पाहिली ना पालघर जिल्हा प्रीमियर लीग गाजवली, तोच गोलंदाज आहे। 2 मोठी नावं आमने सामने कुर्जे या गावात आपण पाहतोय। साईराज धोडीपाडा चषक, आमदार चषक 2024च्या स्पर्धेतला हा थरार। दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन काय असतं हे शिकावं गोविंदजी धोडी साहेबांकडून। राऊंड द विकेट गोलंदाज, 2 मोठे स्टार समोर आहेत, एच लागले, बॅटर वाचलाय, ह्या बॉलवर धाव येणार नाही, निर्धाव आहे चेंडू। धावसंख्या तुम्ही पाहिली तर 12 या धावसंख्येवर आहे 2 ओव्हर्स। आमराई भिवंडी संघाची टोटल आहे 12। हा थरार आहे क्रिकेटचा, 12 रन्स आहेत। मैदानात टीमचा कॅप्टन आहे तोच प्रसाद, ज्यांनी कालचा दिवस गाजवला होता। दुसऱ्या बाजूने बंटी पाटील मलवाडा गावचा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर। इथे मात्र बंटी पाटील उर्फ अमर पाटील उर्फ बंटी पाटील मलवाडा गावातला हा गोलंदाज आहे। यावेळेस पाहूया दुसऱ्या बाजूने आमराई भिवंडीचा जो प्रसाद आहे तो नॉन स्ट्रायकर एंडवर असणार आहे। हे 2 संघ आमने सामने, एक टीम आहे विक्रमगड तालुक्यातली, जर तुम्ही पाहिली ना तर बॅटिंग करणारी टीम आहे आमराई भिवंडीतली आणि फिल्डिंग करणारी टीम जर पाहिली तर मल्हार वॉरियर्स सेलपाडा विक्रमगड तालुक्याचा संघ आहे। काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पुढच्या आठवड्यात जरूर आपण पाहतोय। यावेळेस मात्र चांगला चेंडू पडलाय, जरूर इथे मात्र डॉट बॉल घेणार नाही, कारण ह्या बॉलवर 1 धाव। धावसंख्येत बदल होताना धावसंख्या जर पाहिली तर टोटल 13 ह्या धावसंख्येवर येताना आपण पाहतोय गोलंदाज अमर पाटीलला यावेळेस गोलंदाजी करताना पाहतोय। षटक क्रमांक तुम्ही जर पाहिलं ना तर इथे मात्र आहे ते कुल मिलाकर 3रं षटक। प्रसाद नावाचा खेळाडू स्ट्राईकवर, फसलाय प्रसाद नावाचा डेंजर कॅप्टन। इथे मात्र अमर पाटीलच्या चेंडूवर झालाय बाद। बॅक टू द डगआउट। थँक्यू डीजे। सन्माननीय आदरणीय पुंडलिकजी भानुशाली साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना भारतीय जनता पार्टी भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत आणि त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन होताना मी विनंती करेन साहेबांना की आपण सन्मानाने मंचावर यायचं आहे। धावसंख्या जर इथे पाहिली ना तर 13 ह्या धावसंख्येवर आहे। प्रसाद नावाचा डेंजर बॅटर मैदानाच्या बाहेर गेलाय, कप्तान आहे आमरागी भिवंडी ह्या संघाचा, तो मात्र इथे शून्यावर बाद झालाय। गोलंदाज अमर पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना धावसंख्या जर पाहिली ना तर ती केवळ आणि केवळ 13 ह्या धावसंख्येवर आहे। षटक क्रमांक 3 आहे आणि 2 चेंडू ह्या षटकातले टाकून झालेत। सन्माननीय पुंडलिकजी भानुशाली साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना वेलकम। मंचावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे।
जरूर घ्या. इनिंगचे उरलेले चेंडू जर तुम्ही पाहिले ना तर ते केवळ आणि केवळ 4 चेंडू आहेत. तुषार न्यू बॅटर्स ऑन क्रीज. भिवंडीतला हा डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. असाच तरार अजून मात्र जव्हारच्या स्टेडियमवर रंगला जाणार आहे. शॉर्ट पिच चेंडू घ्यावेलेस फुल करण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु इथे मात्र चेंडू चांगला आहे. राजीव गांधी स्टेडियम जव्हार तिथे पुन्हा एकदा आमदार चषक होणार आहे ह्याच महिन्यात आणि ह्याच महिन्याच्या 26 डिसेंबरपासून ती स्पर्धा सुरू होणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर इथे 14 ह्या आकड्यावर आहे. ह्या षटकातले चेंडू टाकून झालेत 3 मात्र. पुन्हा एकदा गोलंदाज अमर पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. राईट ओव्हर द विकेट गोलंदाज आउट ऑफ द स्टंप. घ्यावेलेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. सुरेख गोलंदाजी मिस्टर अमर पाटील कडून होताना आपण पाहतोय. 14 धावा मैदानात. आमराई भिवंडी संघ थोडासा इथे जर पाहिला ना तर बॅकफुटला गेलेला आहे कारण चेंडू टाकून झालेत. ह्या षटकातले 4 उरलेले 2 चेंडू. नेक्स्ट बॉल. आखिरकार इथे मात्र इंतजार संपलाय कारण षटकार या बॉलवर आपण पाहिलाय. षटकार साधा वाक. महेश ह्या फलंदाजाने आमराई भिवंडीच्या ह्या फलंदाजाने षटकार टोकलाय. बंटी पाटीलच्या विरोधात हा षटकार आलाय. आता मात्र शेवटचा चेंडू ह्या पहिल्या इनिंगचा मैदानात स्ट्रायकर एंडवर आहे. महेश नावाचा भिवंडी गावचा यकीनन खेळाडू आहे सज्ज. यावेळेस एच लागते. मिस फिल्डिंग दरम्यान रिझनला बॉल ट्रॅव्हल होताना दुसऱ्या धाबीचा प्रयत्न आहे. 2 धाबा इथे सखत जोडल्या गेल्या ह्या बॉलवर. तिसरी धाव घेणार नाही. 2 धाबा जोडल्या गेल्यात. टोटल धावसंख्या आमराई भिवंडी संघाची पाहिली ना तर ती आहे 22-23 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 23 धावा. पुढचा आवाज तुमच्यासोबत पुन्हा एकदा मनोज सरांचा. धन्यवाद. हा उचित सन्मान होताना पाहायला मिळतोय. फायनलचा सामना एका बाजूने पाहू शकाल. भिवंडी अमराई संघ धावा रोकायच्या आहेत. तुम्हाला 18 चेंडूमध्ये 23 धावा रोकायच्या आहेत. सलामीची प्रारंभीची पहिली जोडी विक्रमगड तालुक्यातनं जाईल. जयमल्लार योगेश 11 सेलपाडा संघाकडनं अमर पाटीलला पाहू शकाल आणि दुसऱ्या बाजूने अनिकेत लाटेला पाहू शकाल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतीया. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. काही षटक हाताळलं होतं ते सिलिंगा मलिंगा सूरज कनोजानं दर्जेदार. कारण खऱ्या अर्थानं सिलिंगा मलिंगाचा जर विचार केला गेला तर PDPL ज्यानं गाजवली होती. मलिंगा आज बऱ्याच दिवसातनं मी पाहिला मलिंगाला. चला मॅच प्ले करा मित्रांनो कारण मान्यवर सुद्धा थांबले गेलेत. बिझी शेड्यूल असताना सुद्धा बघा
हे प्रेम आहे तुमच्या आमच्यावरचं, म्हणून इथपर्यंत पोचले जात आहेत की म्हणतायत ना की कुणाचं येणं हे नुसतं येणं नसतं, तर ते तुमच्या माझ्या हृदयावरचं कोरलेलं लेणं असतं, म्हणून पाहुणे इथपर्यंत पोचले गेलेत. प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवर. प्रसाद अशी गोलंदाजी करायची आहे ना की इथनं फायनल खेचायची आहे ना, तर हे षटक काय करावं लागेल, यामध्ये अमर पाटीलला बाद करावं लागेल आणि अनिकेत लाटेला तुला बाद करावं लागेल. तदनंतर सुद्धा आव्हान असेल सूरज कनोजाचं. अमर पाटील स्ट्राईकला, अमर पाटील पाहू शकाल बंटी, आणि त्याच्या विपक्षात गोलंदाजी करताना पाहायला मेल गोलंदाज मिस्टर प्रसाद. पहिला चेंडू. यावेळेस थोडासा फायनलचा प्रेशर आहे त्याच्यावर सुद्धा आहे. बघा भिवंडीवरनं कालच्या दिवसामध्ये दहशत दरारा निर्माण केला होता या संघानं, परंतु आता कुठंतरी विक्रमगड तालुक्यासमोर थोडासा कुठंतरी कमकुवत खेळ केलाय, परंतु अजून खेळ आहे. पहिला चेंडू. अमर पाटीलचा क्लास आहे, अमर पाटीलचा क्लास आहे. हे फटके अमर पाटीलकडे आहेत, कारण सहजासहजी अमर पाटील जो खेळतो ना प्रॉपर किकिंग स्ट्रोक. एक डीजेची धून ऐकूया. बुलाती है मगर जाने का नहीं. धावसंख्या झाली ती 4 या आकड्यावर. अजून इथनं चेंडू शिल्लक राहिले गेले या षटकाचे 5. पहिला चेंडू दमदार चौकार. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक. उमेश कॉल पाहिजे, कॉल पाहिजे उमेश. असा झेल टिपता येणार नाहीये उमेश, कॉलिंग करावं लागेल. उमेश हा झेल तुझाच होता, तू जे सर्कलच्या आतमध्ये होतं ना त्याला तू सांगायला पाहिजे होतंस की वेट हा झेल माझा आहे. एक एक झेल खूप महत्त्वाचा आहे. इकडे राजकारणी बदले, त्यांना माहिती आहे की राजकारणामध्ये एक एक मतदान हे खूप महत्त्वाचं आहे, आणि विद्यार्थ्याला विचारा की एक एक गुण खूप महत्त्वाचा आहे. जमवायचे अजून आहेत, थोडासा प्रेशर आलाय तो मिस्टर प्रसाद वरकरन. या षटकामध्ये 3 चौकार त्यानं दिलेत, परंतु झेल टिपण्याची 2दा नामी संधी त्यानं तयार केली होती. बघा आयुष्य असू दे, क्रिकेट असू दे, एखादी चूक जर तुमच्याकडनं झाली ना की सुधारायला तुम्हाला खूप वेळ जाईल. फुलटॉस चेंडू. यावेळेस अनिकेत लाटेचा प्रहार. आमदार चौकार. 4 दमदार. चार धावा अजून आल्यात, आणि या 4 धावेनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतीये 13 चेंडू आणि विजय करता 6 धावा. अनिकेत जर षटकार ठोकून जर सामना जिंकला गेला तर आदरणीय सन्माननीय प्रवीणजी संके साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज जर षटकार मारून सामना जिंकला तर. प्रयत्न केला होता, लालच बुरी बला आहे. पैशाची लालच लागली ना की माणूस खचतो. षटक संपलंय. यस, आता मात्र चेंडू शिल्लक राहिले गेले ते 12 आणि विजय करता धावा जमवायच्या ते 6. 400 जण लाईव्ह बघतायत, बाकी इकडे ऑफलाईन जे आलेत ना खेळाचा आनंद डायरेक्ट घेतायत. बघा बाकी चाललेत, त्यांना माहिती आहे खेळ खल्लास झालाय. अर्ध्यांच्या तोंडाला पाणी आलंय, काहींची आरतीची वेळ झाले. कारण संध्याकाळची वेळ म्हणजे दिवाबत्तीची वेळ, ती दिवाबत्ती झाली पाहिजे. ज्यांची उकड्याची आहे त्यांना मिळणार, बिना उकडेवाला आहेत ना त्यांना थोडंसं स्ट्रगल करावं लागेल, पण ते पण संध्याकाळी बाम लावून येणार. षटक राहिले, आता 2 षटकांचा खेळ राहिलाय आणि धावा जमवायच्यात किती? 6. कारण आता जो स्कोरर आहे ना हा स्कोरर भाडोत्री आहे, कारण आमची बायको आली नाही, ही भाडोत्री बायको आहे. भाडोत्री बायको बरोबर आता संसार करावा लागतो, पर्याय नाही आहे. कारण बसलाय, चांगलं स्कोरिंग करतोय. 12 चेंडू आणि विजय करता धावा जमवायच्या 6. अमर पाटील पाहू शकाल काय करेल या चेंडूवर. येड जवा फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये याला येड जवा फटका म्हणतात. विकेटचं पतन.
गेंद को पोहोचना चाहते, वाशिम में गेंद गई काशिम में, जखम मांडीला आणि बाम शेंडीला, ही अशी परिस्थिती. विकेटचं बटन, एक सुमधुर संगीत या डीजे. थँक्यू थँक्यू. भोये साहेब, आपला विक्रमगड तालुका आहे बघा, दिग्गज इकडे येऊन गेले. पालघरचा नवली संघ आलेला, भिवंडीचे पिलंजे संघ आणि हा भिवंडीचा संघ खेळतोय. गणेशपुरी येऊन गेला, परंतु आपल्या तालुक्याचा दबदबा काय आहे ना आता खेळून दाखवलं गेलंय. तर विजयाच्या समीप उंबरठ्यावर आलेत. बंटीसाठी डगआउटमध्ये टाळ्या झाल्यात. थोडा बाम त्याच्या पण लावा, मांडी दुखत असेल. चला, धावा अजून किती पाहिजेत विजया करता? 6 पाहिजेत. थोडीशी घाई करा प्लीज, थोडीशी घाई कराच, पर्याय नाही आहेत. कारण आमदार साहेब स्वतः इथपर्यंत पोहोचले गेलेत. एक लाडकं व्यक्तिमत्व, भरभरून प्रेम दिलं गेलं या नगरीनं सुद्धा, या विभागानं त्यांना भरभरून प्रेम दिलंय. प्रचंड मताधिक्यानं ते विजयी झाले गेलेत. लगेच लावू नका, थांबा, सामना झाल्यावर लावा, ही घाई बरी नाही. दुसऱ्याचा बंगला बघा ना, आपली झोपडी घालायची, असं नाही झालं पाहिजे. आनंद फालगा बाबा, पण तो मैदानाच्या आतमध्ये. महेश सज्ज झालाय. शॉर्ट चेंडू यावेळेस मात्र सिलिंगा मलिंगानं दाखवलं गेलं, हलक्या हातानं खेळलाय. सिलिंगा मलिंगा आहे बाबा. 5 खाण गावातनं बिलॉंग करतोय तो आणि चांगली गोलंदाजी सातत्यानं त्याने केली आहे. PDPL पालघर जिल्हा प्रीमियर लीग झाली होती, त्यामध्ये 2 आयकॉन आपल्याला पाहायला मिळाले होते. सूरज कनोजा असतील आणि अनिकेत लाटे असेल, हे दोघांची निवड झाली होती साहेब. पालघर जिल्ह्याची लीग होती तेव्हा विक्रमगड तालुक्यातले 2 खेळाडू खेळले होते. यावेळेस बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न केला, एक धाव वाजून आली आहे. विजयाचा सुगंध दरवळेल. जय मल्हार योगेश 11 शेलपाडा. 4 पाहिजे. चौकार जर ठोकला मलिंगा तर विजय होईल. आम्ही सांगू ना तेव्हा मैदानाच्या आतमध्ये जा बाबांनो, तर घाई करू नका. प्रेक्षक राजा उठला आता बघ, त्याला माहिती आहे की खेळ जवळजवळ संपत आलाय. भिवंडीकरांच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा पाहायला मिळते. यावेळेस का विजय चौकार आलाय, का विजय ठरला गेलाय. आमदार चषक 2024 योगेश 11 शेलपाडा संघ दर्जेदार. पिलंजे संघ आपला एखादा प्रतिनिधी इकडे पाठवा. पिलंजे संघ, चला, फटाक्याची आतिषबाजी होताना पाहायला मिळेल. आमदार चषक, दमदार चषक आणि यात विजेता ठरला.